हे बघा मित्रांनो, कोमाकीचा नवीन लोडर आलाय कॅट 3. हे बघा, याची कॅपॅसिटी 500 किलो म्हणजे 5 क्विंटल लोड नेण्याची आहे. पुढे पण भरपूर जागा दिली आहे सामान ठेवण्यासाठी. तुम्ही जाळ्या वगैरे ठेवू शकतात. 12 इंची ट्यूबलेस टायर आहे. हे बघा, ह्या गाडीला डिफरन्शियल पिकअप सारखं डिफरन्शियल आहे. पाटे पण दिलेले आहे बघा, जास्त लोडिंग साठी पाटे पण दिलेले आहे. डिस्क ब्रेक आहे, तिन्ही चाकांना डिस्क ब्रेक आहे. याचं RTO पासिंग पण होतं. आता ही रिकामी चेशी, याच्यावरती तुम्ही ट्रॉली पण बनवून घेऊ शकतात. बॉडी बिल्डिंग वाल्याकडनं, बॉडी बनवण्यावाल्यांकडनं तुम्ही ट्रॉली बनवून फाळके वगैरे पण लावू शकतात. आता आपण आहे ना, याची ट्रायल घेणार आहे. आता एक गोणी आहे, अंदाजे 55-60 किलो वजनाची आहे. त्याच्यात तांदूळ आहे. अजून एक गोणी आहे 50 किलोची. साधारण 1 क्विंटल लोड आहे गाडीवरती. आणि हा जो रस्ता बघताय, हा एकदम चढ आहे. चढा मळ्याच्या वस्तीला चढ आहे. हा जवळ 30 ते 35 डिग्रीचा चढ आहे. बघूया एवढा लोड घेऊन ही गाडी चढते का. हे बघा, मळ्याची वस्ती आहे, आजूबाजूला शेत आहे, ऊस आहे आणि हा चढा आहे. ओके, बघूया आता ही गाडी चढते का. ही गाडी अतिशय आरामशीर चढून आलेली आहे. हा चढा अतिशय सुंदर. मी तर म्हणतो अजूनही लोड टाकला तर ही गाडी आरामशीर घेऊन जाणार हा लोड. बघा मित्रांनो, अतिशय सुंदर पद्धतीने गाडी चढा चढून गेली, लोड घेऊन गेली. आपण परत अजून थोडासा लोड वाढवूया याच्यामध्ये. आपण एका व्यक्तीला बसूया याच्यामध्ये पाठीमागे. बघा, या गाडीला रिवर्स पण आहे. बघा, मी तुम्हाला रिवर्स घेऊन दाखवतो. रिवर्स पण चालते बघा. डिस्क ब्रेक आहे, अतिशय सुंदर पद्धतीने ब्रेकिंग होतं. मसा मागे अंदाजे 60-65 किलो अजून वाढलंय. आता दीड ते 1.25-2 क्विंटल वजन झालंय. माझं स्वतःचं वजन 95 किलो आहे. बघा, अतिशय आरामशीर गाडी चढा चढून गेलेली आहे मित्रांनो. हे बघा, अतिशय आरामशीर चढा चढून जाते ही गाडी. रिवर्स पण अतिशय सोपं, पूर्ण 4 व्हीलर सारखा फील येतोय या गाडीचा. हे बघा, उताराला ब्रेकिंग सुद्धा अति उत्तम. डिस्क ब्रेक असल्यामुळं ब्रेक लागणार नाही असे टेन्शन नाही. अतिशय सुंदर ब्रेकिंग.